नमस्कार, मी शिवाजी कांबळे, SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात एक अत्यंत महत्त्वाची बातमी। दरोडेखोरांच्या टोळीकडून 9 गुन्ह्यांची उकल, 24,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। लातूर जिल्ह्यातील औसा व भादा पोलिसांनी 2 ते 3 ऑगस्टच्या मध्यरात्री रात्रग्रस्त दरम्यान नागरिकांच्या मदतीने बीड जिल्ह्यातील 6 जणांची सराईत दरोडेखोरांच्या टोळीला घातक शस्त्रांसह जेरबंद करून पोलीस कोठडीत आणले। त्यांच्याकडून 9 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या टोळीकडून तब्बल 24 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या दरोडेखोरांच्या टोळीने लातूरसह परभणी, बीड, बिदर भागामध्ये गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती आज 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली। पकडलेल्या टोळीमध्ये रिहान मुस्तफा शेख वय 20 वर्ष, अनवर जलाल खा पठाण वय 24 वर्ष, राहणार गौतमनगर परळी, जिल्हा बीड, हाफिज मुमताजुद्दीन शेख वय 36 वर्ष, राहणार आझादनगर परळी, सादिक मोहम्मद यामीन मोहम्मद वय 44 वर्ष, राहणार जुना बाजार बीड, फारूक नबी शेख वय 27 वर्ष, राहणार बार्शी नाका बीड यांचा समावेश आहे। त्यांना त्यांच्या मालवाहू लिलँड टेम्पो क्रमांक MH44U3298 व त्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी उपयोगात आणण्यासाठी बाळगलेले धारदार लोखंडी शस्त्र, काठ्या, कटावणी, लोखंडी पाईप, 3 बनावट नंबर प्लेट, ग्राइंडर मशीन, लोखंडी साखळी व इतर साहित्यासह अटक करण्यात आलेली आहे। तर त्यांच्यासोबतचे इतर 3 आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत। नमूद आरोपींनी औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर तसेच शेजारील राज्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले होते। फरार आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रवाना करण्यात आले होते। अटक आरोपींची 10 दिवस पोलीस कोठडी मिळवून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, भादा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी लातूर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले होते। त्यावरून पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच भादा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एकूण 5 पथके तयार करून त्यांना सूचना देऊन रवाना करण्यात आले होते। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील 3 पथके सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर टोळीतील आणखीन एक साथीदार समीर शमशुद्दीन शेख वय 30 वर्ष, राहणार मोमीनपुरा, खाजानगर बीड याला 5,72,000 रुपयांच्या विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा व 8 लाख रुपयांची इनोवा कारसह ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींनी लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर तोडून चोरलेला, लपून ठेवलेला विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सिगारेट, तांदूळ, साबण, गायछाप तंबाखू, गोड तेल, काजू, बदाम इत्यादी प्रकारचा किराणा माल, एकूण किंमत 4 लाख रुपयांचा किराणा मालाचा व सिगारेटचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणे रेणापूर, चाकूर, वाढवणा, उदगीर शहर, किनगाव येथील प्रत्येकी 1 तर अहमदपूर पोलीस ठाण्यातील चोरीच्या 3 गुन्ह्यांची अशा एकूण 9 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। एकूण 24,80,250 रुपयांचा मुद्देमाल सदरच्या टोळीकडून हस्तगत करण्यात आला आहे। पोलिसांना सदर टोळीने लातूर जिल्ह्यामध्ये तसेच शेजारील जिल्हे बीड, परभणी, कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातही मालमत्ता चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। त्याप्रमाणे पुढील तपास सुरू असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत।